नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। जनस्वराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात मोठा हादरा बसला असं एकूण चित्र निर्माण केलं जात आहे। खरं तर हे चित्र तसं खरंही असेल, परंतु याच्या मागची कारण मीमांसाचं विश्लेषण करणं हेही तितकंच गरजेचं आहे। आज शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात जर कोणती मोठी ताकद विनय कोरेंना रोखत असेल तर ती अर्थातच सरोडकर गटाची। सरोडकर गट म्हणजे कोण, तर हा मूळचा काँग्रेसवासीच उदयसिंहराव गायकवाड यांचे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेब पाटील सरोडकर। पूर्वीच्या त्या वेळच्या राजकारणात नंतरच्या कालावधीत बाबासाहेब पाटील सरोडकर यांनी आपला सौतासोबा निर्माण केला। उदयसिंहराव गायकवाड यांना सोडून आपला एक गट निर्माण केला। आज 40 वर्षाहून अधिक काळ हा गट प्रबळ आणि भक्कम आहे। खरं तर बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, त्या काळात शिवसेना अशा अनेक पक्षातून प्रवास केलेला आहे। हा त्यांचा प्रवास सुरू असताना त्यांचा गट मात्र तोच राहिला। बाबासाहेब पाटील सरोडकर यांना कोणत्या पक्षाचा फायदा झाला म्हणण्यापेक्षा या गटाचा त्या पक्षाला फायदा झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कारण आज या परिस्थितीत सुद्धा बाबासाहेब पाटील सरोडकर थेट राजकारणात नसले तरी त्यांचे चिरंजीव माजी आमदार सत्यजित पाटील हे या गटाची धुरा सांभाळत आहेत। सत्यजित पाटील आज कोणत्याच सत्तेत नाहीत। 2019 आणि 2024च्या विधानसभेला ते पराभूत झाले। एवढंच नाही तर 2024 ची लोकसभा त्यांनी लढवली। इतकं चांगलं वातावरण असताना म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्रीच होती की हा आपला खासदार झाला म्हणून, पण तेही शक्य झालं नाही। अशा सलग 3 पराभवानंतर आज सत्यजित पाटलांच्या हातात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यापैकी काहीच नाही। सत्ताही अजिबात नाही असं असताना सुद्धा आज सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते त्यांच्या गटाशी मात्र ठाम आहेत। काही पडझड झाली असेल, काही कार्यकर्ते त्यांना सोडून जनस्वराज्य शक्तीमध्ये गेलेले आहेत, परंतु एकूण सारासार विचार करता मलकापूर नगर परिषद आणि जिल्हा परिषदेचा विचार करता या दोन्ही निवडणुकांमध्ये सरोडकर गटानं आपलं प्राबल्य टिकवलेलं आहे हे मात्र स्पष्ट दिसून येत आहे। मलकापूर नगर परिषदेत 20 पैकी 7 जागांवर विजय मिळवला। खरं तर कोणतीही सत्ता नसताना हा विजय म्हणजे 7 जागा मिळवणं हे सुद्धा त्यांच्या दृष्टीनं थोडं नाही। मलकापूर नगर परिषद असो अथवा शाहूवाडी तालुक्याचा पश्चिम भाग असो, या भागावर नेहमीच सर्जेराव पाटील पेरेडकर यांचं प्राबल्य राहिलेलं आहे। या पश्चिम भागातील दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघातून आतापर्यंत सर्जेराव पाटील जिल्हा परिषदेवर गेलेले आहेत। असं असलं तरी सर्जेराव पाटील आणि सत्यजित पाटील या दोघांचंही राजकारण पूर्वी दहशतीचं होतं असं तालुक्यात मानलं जायचं। सर्जेराव पाटील यांचे बंधू फौजदार होते। 30-35 वर्षाच्या पूर्वी या ज्या घटना होत्या, तालुक्यातील एक पैलवान फौजदार झाला पेरीडचा, म्हणून त्यावेळी मोठा गवगव व्हायचा आणि त्या आधारे पेरीडकर म्हणजे सर्जेराव यांनी काही प्रमाणात दहशतीच्या जोरावर राजकारणात आपले पाय भक्कम केले असंही आज सांगितलं जातं। सर्जेराव पाटील यांनी जरी राजकारणात दहशतीचा अवलंब केला असला तरी तसाच अवलंब पहिल्या टप्प्यात मानसिंगराव गायकवाड यांनी सुद्धा केला होता। मानसिंगराव गायकवाड जेव्हा कोल्हापूर सोडून शाहूवाडी तालुक्यात आले, जिल्हा परिषद निवडणूक लढवली, पहिल्याच निवडणुकीत 1992ला त्यांच्याकडून दहशतीच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला होता, गोळीबार झाला होता। पण त्यानंतर मानसिंगरावांच्या लक्षात आलं की दहशतीतून राजकारण करणं योग्य नाही। महत्वाचा मुद्दा मानसिंगरावांच्या सौभाग्यवती शैलजा गायकवाड या अत्यंत नेतृत्व गुण आणि जनसंपर्क असणाऱ्या महिला कार्यकर्त्या किंवा नेत्या असं म्हणावं लागेल। कारण जशा त्या जिल्हा परिषदेला सदस्य झाल्या, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती झाल्या, तसं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, लोकांबरोबर प्रेमानं वागलं पाहिजे आणि त्यांचं प्रेम आत्मसात केलं पाहिजे। म्हणून आज मानसिंगराव गायकवाडांचा गट हळूहळू पुन्हा एकदा उदयाला येऊ लागलेला आहे। त्यांचे चिरंजीव रणवीर गायकवाड हे आज गटाची धुरा सांभाळत आहेत। यापूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत रणवीर गायकवाड आणि सर्जेराव पेरेडकर हे एकमेकाच्या विरोधात होते। दोघांच्या हाणामाऱ्या झाल्या होत्या, याची सुद्धा पोलिसात नोंद आहे। तालुक्याच्या पश्चिम भागातील मतदारसंघातच एकमेकाच्या विरोधात लढत होते। एकूणच काय तर आज दहशतीला लोक घाबरत नाहीत। आजचा तरुण शहाणा झालेला आहे। सोशल मीडियामुळे त्याला कायदे आणि सामाजिक भान जोरात आलेलं आहे। आज दहशतीला नगण्य स्थान दिलं जात आहे हे आज सर्जेराव पेरेडकरांच्याही लक्षात आलेलं आहे आणि सरोडकरांच्याही लक्षात आलेलं आहे। पेरेडकर आणि सरोडकर पूर्वी एकत्रच होते, नंतरच्या काळात मात्र पेरेडकरांनी सरोडकरांना सोडलेला आहे। हा पूर्वीचा एकूण इतिहास पाहता आजच्या घडीला वाडी वस्तीवरील तरुण सुद्धा स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होत आहेत। फौजदार पासून मंत्रालयीन सहाय्यक आणि इतर पदांवर पोहोचत आहेत, हे काही कमी नाही। म्हणून आज दहशतीचं राजकारण मागे पडलेलं आहे। हळूहळू पेरेडकरांना सुद्धा याची जाणीव होऊ लागलेली आहे।
मी जसं सांगितलं की मलकापूर नगर परिषद म्हणजे पेरिडकरांचा बालेकिल्ला. मलकापूर पासून दक्षिण, पश्चिम आणि उत्तर हा तालुक्याचा पूर्ण भाग पेरिडकरांच्या जवळजवळ ताब्यात असल्यासारखाच आहे. परंतु यावेळी ज्या नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, यावेळी मात्र पेरिडकरांना काही प्रमाणात विचार करावा लागणार आहे. जरी ते यशस्वी झालेले असले, नगर परिषदेवर त्यांचाच नगराध्यक्ष असला आणि सत्ता त्यांचीच आली असली, तरी सत्तेच्या लवलेशी नसणाऱ्या सरोडकरांनी तेथे मात्र आपलं ठाम अस्तित्व अजूनही राखलेलं आहे. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पेरिडकरांच्या मतांमध्ये घट झालेली आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून पेरिडकरांना सुद्धा आता स्वभाव बदलावा लागणार आहे. त्यांना सुद्धा लोकांचं प्रेम आत्मसात करावं लागणार आहे. आपण प्रेमळ वागून लोकांचं प्रेम आत्मसात केलं तर राजकारण यशस्वी होऊ शकतं. आज हे बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. सत्यजित पाटील सरोडकर आणि रणवीर गायकवाड यांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार. हे ऐन जवानीत असताना राजकारणात उतरलेले आहेत आणि ह्या सळसळत्या रक्ताच्या काळात त्यांनी अनेक फादर गँगला दुखवलेलं आहे. मानसिंगराव गायकवाडचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे आज फादर म्हणून वावरत आहेत, त्यांना रणवीर गायकवाड दुखवत आहेत, अशी एक चर्चा आहे. तसंच सत्यजित पाटलांकडून सुद्धा पूर्वी झालेलं होतं. बाबासाहेब पाटलांबरोबरच्या जुन्या कार्यकर्त्यांना सत्यजित पाटील डावलत आहेत असा आरोप होत होता. सत्यजित पाटलांनी स्वभावात बदल केलेला आहे हे आज जाणवत आहे. कारण सत्यजित पाटलांची एखादी बैठक मीटिंग असेल आणि त्यावेळी जर विरोधी गटातला एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी दिसला तर सत्यजित पाटील त्याला बैठकीतून उठून जायला सांगत होते. आज मात्र सत्यजित पाटलांच्या स्वभावात आमूलाग्र बदल झालेला आहे. कट्टर विरोधक समोर आला तरी ते हात जोडतात, हसतात आणि हस्तांदोलन सुद्धा करतात. आणि हा बदल आज सत्यजित पाटलांना उभारी देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मी सांगितल्याप्रमाणे राजकारणातील दहशत आज मागे पडलेली आहे. तुम्ही प्रेमानं जर लोक जिंकायला लागला तर माणसं तुमच्या जवळ येत आहेत. हे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध होऊ लागलेलं आहे. जनस्वराज्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर विनय कोरे हे सुरुवातीपासूनच विनयशील आहेत. ते प्रत्येकाला आदरानं बोलतात, प्रत्येकाला मान देतात, प्रत्येकाशी विनयशील वागतात. म्हणूनच आज त्यांच्याबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंत आदराचं स्थान आहे. कोरेंनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला दबदबा निर्माण केलेला आहे. तो ह्याच ताकदीवर केलेला आहे. म्हणजेच आज दहशत नाही तर प्रेम महत्वाचं आहे आणि या प्रेमाच्या जीवावरच निवडणूक जिंकता येते हे सुद्धा आज स्पष्ट होत आहे. कोरेंना आज शाहवाडी तालुक्यात जर भक्कम स्थान निर्माण करायचं असेल तर काही प्रमाणात कार्यकर्ते वाढवावे लागतील, नेते वाढवावे लागतील. पेरिड आणि कडवे हे गाव जवळजवळ आहे. या दोन्ही गावातील नेते म्हणजे एक सर्जेराव पेरिडकर आणि कडवेचे विजय खोत, जे नामदेवराव खोत यांचे चिरंजीव. नामदेवराव खोत हे संजय गायकवाडचे त्या काळातले उजवे हात होते. आज संजय गायकवाड आणि नामदेव खोत सुद्धा हयात नाहीत, पण विजय खोत यांनी बऱ्यापैकी आपल्या परिसरात जम बसवलेला आहे. विजय खोत आणि सर्जेराव पाटील या जिल्हा परिषदेला एकमेकाच्या विरोधात टाकले होते. दोघांपैकी कोण येईल हे स्पष्ट सांगता येत नव्हतं, पण सर्जेराव पाटलांनी विजय मिळवलेला आहे. सर्जेराव पाटलांनी जरी विजय मिळवला असला तरी सर्जेराव पाटलांच्या आतील अंतःकरणाला आणि त्यांच्या मनाला निश्चितच हुरहुर लागलेली आहे की त्यांच्या मतांमध्ये घट झालेली आहे. यासाठी सर्जेराव पाटील पेरिडकर यांना काही प्रमाणात बदल करावा लागणार आहे. आपल्या नेत्याला म्हणजेच विनय कोरेंना मोठं करायचं असेल तर पेरिडकरांना सुद्धा स्वभाव बदलावा लागेल, तरच विनय कोरेंचं बस्तान अधिक भक्कम होणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.